श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये रोज नित्य आनंद प्रेम येण्यासाठी परमपूज्य बेलसरे बाबा लिखित नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग 4. भगवान रमण महर्षींना एकाने विचारले, मनाची शक्ती म्हणजे काय? तेव्हा ते म्हणाले, भगवंताच्या अनुसंधानाच्या आड जे येते त्याला बाजूला सारणे हीच मनाची शक्ती. ती कशाने साधेल असे विचारल्यावर ते म्हणाले, मनाचे न ऐकण्याने. मनात वाईट विचार येणं न येणं आज आपल्या हातात नाही, परंतु कृती मात्र आपल्या हातात आहे. आपण कृतीत चुकू नये आणि वाईट विचार आल्यास त्याकडे लक्ष देऊ नये. त्या विचारांच्या मागे जाऊन त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत. विचार येतील तसे जातील, तिकडे लक्ष देऊ नये. महाराज म्हणत, चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. काहीही झाले तरी नामाचा हट्ट सोडू नये. मी म्हणालो हे कशाने साधेल? ते म्हणाले, त्यासाठी नाम माझ्या हिताचे आहे ही जाणीव पाहिजे. मी विचारले की ही जाणीव कशी होईल? तेव्हा ते म्हणाले, हट्टाने नाम घेण्याने. हे कशाने साधेल म्हणून विचारल्यावर म्हणाले, त्याचा अनुभव घेऊनच पाहावा. प्राध्यापक बेलसरे. पुढे बाबा लिहितात, तुम्हाला एक सांगू का? माझ्यावर ज्ञानेश्वरीचा एक परिणाम झाला. तो म्हणजे महाराजांचं गुरुत्व कसं सांभाळावं याची थोडीशी कल्पना आली. गुरुत्व ही काय चीज असते ते ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आणि नाथांच्या भागवतात शिकावं. आपल्या महाराजांच्या बाबतीत याचा आदर्श म्हणजे ब्रह्मानंद महाराज. महाराजांच्या पादुका ब्रह्मानंद बुवा गळ्यामध्ये घालीत. एका रेशमाच्या दोरीला पादुका अडकवीत असत. फक्त शौचाला जाताना काढून ठेवीत. कानडीत बुवा म्हणायचे, म्हणजे माझे हे मंगळसूत्र आहे. असाधारण गुरुत्व जपलं त्यांनी. कधीही महाराजांच्या समोर बसत नसत. त्यांना संन्यास घेण्याची इच्छा फार होती, पण घेतला नाही. कारण काय तर एकदा हे डोकं महाराजांच्या पायावर ठेवलं आहे. आता जो संन्यास देईल त्यांच्या पायावर त्याची पात्रता असो वा नसो डोकं ठेवावं लागतं. ते नको म्हणून संन्यास घेतला नाही. तुकोबांचा अभंग ते अक्षरशः जगले. पतिव्रतेस जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशापरी. बाकी आपल्याला जमलं नाही तरी निदान महाराजांना न आवडणाऱ्या गोष्टी टाळणं तरी शिष्य म्हणून आपलं कर्तव्य नाही का? परमपूज्य गुरुदेव रानडे यांना सामुदायिक जप फार आवडायचा. ते काय करायचे, जेवढे जण जमतील त्यांना आमंत्रण करायचे. आपल्या घरी बोलवायचे. चान्सलर असल्यामुळे घरी मोठा हॉल होता. आणि त्यावेळी एकाने विचारले, आपण सामुदायिक जप एवढा महत्त्वाचा का समजता? तेव्हा ते काय म्हणाले, इतके सगळे जीव जपाला बसणे हे ईश्वरी कृपेशिवाय होऊ शकत नाही. जपाला बसणं म्हणजे तास दीड तास तसं बसणं सोपं नाही. सगळे भाग्यवान असतील तरच ते जपाला बसतात. आणि असे बरेच जण एकत्र आले की त्या ठिकाणी त्यांचं एक वलय तयार होतं आणि त्या वलयात जर आपण सामील झालो तर आपलं चित्त शुद्ध व्हायला त्याची फार मदत होते. गुरुदेवांचे शब्द आहेत हे. आपण फक्त आपल्या प्रयत्नाने चित्तशुद्धी करू म्हटलं तर सोपं नाही. तेव्हा चित्त शुद्ध करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे, म्हणून हा जरूर आचरणात आणावा. आणि पुढे ते म्हणजे गुरुदेव रानडे काय करायचे की जपाला आलेले सगळे लोक निघून गेले की कुंचा घ्यायचे, स्वतः सबंध हॉल झाडायचे आणि जो केर निघायचा तो अंगारा म्हणून डोक्याला लावायचे. हा भाग महत्त्वाचा आहे. इतक्या जीवांची नामाकडील ओढ, त्याचा मला फायदा व्हावा असं म्हणून तो अंगारा लावायचे. हा सामुदायिक जपाचा फायदा आहे. तेव्हा ज्यावेळी शक्य असेल तेव्हा सामुदायिक जपाचा हा फायदा आपण घ्यावा. महाराजांच्या इथे सुद्धा समाधी मंदिरात एका वेळी 100-150 माणसं जपाला बसत असत. ते दृश्यसुद्धा छान दिसत असे. श्री महाराजांना ते आवडत असे. सामुदायिक उपासनेला असे महत्त्व आहे. बाबा बेलसरे. 1991च्या प्रवचनात बाबा सांगतात, आज आता उत्सवाची सुरुवात आहे ना, हा आता 78वा उत्सव आहे. असं आहे पहा, उत्सव आपण म्हणतो, पण काय आहे हे? पुण्यतिथीच आहे ना.
माणूस मरतो तो तिथीलाच मरतो. मग बाकीच्या साध्या तिथी आणि ही पुण्यतिथी का? असा नाही का प्रश्न? दिवसासारखा दिवस, माणसासारखा माणूस आणि गेल्यावर एकाची तिथी एकाची पुण्यतिथी. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की तुमच्या आमच्यासारखी माणसं जेव्हा मरतात तेव्हा त्या मरणामध्ये आणि सत्पुरुषांच्या मरणामध्ये आमूलाग्र फरक आहे. बेसिक डिफरन्स ज्याला म्हणतो तो पायाभूत फरक आहे. तो काय आहे? तुम्ही आम्ही वासनेमध्ये मरतो आणि सत्पुरुष वासनेच्या छातीवर नाचून मरतो, हा फरक आहे. त्याला वासना नाही. दासबोधामध्ये समर्थांची एक ओवी आहे. निशेष वासनारहित ऐसा तो विरळा संत. अरे संतांमध्ये सुद्धा फरक दाखवला आहे. संतांचं खरं लक्षण असेल तर त्याला वासना नाही. माणूस काय आहे? माणूस आपण म्हणतो हे काय आहे? उपनिषदांच्या मते माणूस हा वासनांचं गाठोड आहे. काममा यैव पुरुषः असा मंत्र आहे. माणूस म्हटला की वासनांचं गाठोड. वासनांचं लक्षण काय? मला हवं, मला नको, मला हे पाहिजे आणि ते नको, आणि मजा अशी की हे जे हवं आहे ते मिळत नाही, जे नको आहे ते टळत नाही. म्हणून माणसांच्या जीवनात दुःख कायमच आहे. आणि ही वासना जो मारतो त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेश नसल्यामुळे तो आनंद स्वरूप असतो. किंबहुना तो आनंद इतका अफाट असतो, व्यापक असतो की जो मनुष्य त्यांना भेटतो त्यांना तो आनंद देऊनच जातात. म्हणून त्यांच्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात. प्राध्यापक बेलसरे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.